टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। ती म्हणजे म्हाडा पुणे सोडतीस पुन्हा एक वेळेस मुदतवाढ मिळालेली आहे। ती मुदतवाढ काय आहे, नवीन तारखा काय आहेत, त्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहीतच आहे की म्हाडा लॉटरी पुण्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली होती आणि त्याची जी काही लास्ट डेट होती ॲप्लिकेशन करण्यासाठी ती 10 डिसेंबर होती। त्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे। मुदतवाढ म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन आता 31 डिसेंबरपर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे, अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन पेमेंट ही 2 जानेवारीपर्यंत करता येणार आहे। RTGS NEFT पेमेंट आपल्याला 3 जानेवारीपर्यंत करण्यात आलेली आहे, म्हणजे नियर अबाउट 20 दिवसाचा मुदतवाढ आपल्याला मिळाली आहे। 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर ही आपली मुदतवाढ मिळालेली आहे। ऑनलाईन पेमेंट 2 जानेवारी RTGS NEFT करायचं असेल तर आपण 3 जानेवारीपर्यंत करू शकतो। ड्राफ्ट लिस्ट ही 13 जानेवारीला पब्लिश होणार आहे। फायनल ॲप्लिकेशन हे 20 जानेवारीला म्हाडाच्या वेबसाईटवर पब्लिश होईल आणि लॉटरी ड्रॉ आहे तो 28 जानेवारीला सकाळी 10 वाजता हा काढण्यात येणार आहे। आणि जी काही रिफंड आहे म्हणजे जी काही आपण अनामत रक्कम भरलेली आहे, ज्या लोकांना घरे लागलेली नाही आहेत त्या लोकांची अनामत रक्कम ही 5 फेब्रुवारीपासून त्यांना रिटर्न होण्यात सुरुवात होणार आहे। 5 फेब्रुवारीपासून 8-10 दिवसात आपल्याला ती मिळून जाते। कमीत कमी नियर अबाउट कुणाला 8 ते 10 दिवसात मिळते तर कुणाला 2 दिवसातसुद्धा ती पेमेंट रिटर्न मिळते। ती रिफंड आपल्याला 5 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे। अशा प्रकारे म्हाडा लॉटरी पुण्यासाठी परत एकदा मुदतवाढ मिळालेली आहे। आपण नवीन वेळापत्रक बघितलेले आहे। थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब प्लीज.